सालबर्डी या चित्रपटाचे रायटर डिरेक्टर रमेश चौधरी आणि संपूर्ण सालबर्डी चित्रपटाची टीम यांचं मी सुरुवातीलाच अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर आणि हॉररचा एक क्लायमॅक्स मध्ये टच असणारा एक मूवी आपल्या समोर आणला. कारण मराठीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कौटुंबिक ड्रामा होतो, त्यानंतर सामाजिक विषयावर बोलणारे फिल्म होतात, त्यानंतर लव्ह स्टोरी होतात, परंतु इतर जॉनर जास्त एक्सप्लोर केले गेले नाहीत. म्हणजे सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर आणि हॉरर किंवा सायकोलॉजिकल थ्रिलर. त्यामुळं मराठी प्रेक्षक त्या मूवी इतर इंडस्ट्रीमध्ये शोधत राहिला आणि त्या इंडस्ट्रीच्या मूवी जास्त कंझ्युम करत राहिला. मराठीमध्ये एक पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न रमेश चौधरी हे डायरेक्टर आणि संपूर्ण सालबर्डीच्या टीमने केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक. परंतु तो चित्रपट तितकासा चांगला आहे का, त्यात काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत, या सविस्तर गोष्टीवर मी बोलणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. पहिल्यांदा काही 2-3 पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर खूप जास्त निगेटिव्ह गोष्टींची लिस्ट आहे. पहिली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे चित्रपटाचा प्लॉट इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सालबर्डी नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये अचानकच लहान मुलं बेपत्ता व्हायला सुरू होतात आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलांचे मृतदेह एका विशिष्ट ठिकाणी सापडायला सुरू होतात. मग ते मुलं कोण गायब करते, त्यांचा खून कोण करते, त्याच्या मागे काय कारण असेल, या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला दाखवलं जातं चित्रपटामध्ये. आता ते इन्व्हेस्टिगेशन किती इंटरेस्टिंग आहे आणि ते कसं दाखवलं हा प्रश्न वेगळा आहे, पण प्लॉट मात्र इंटरेस्टिंग आहे. आता दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगतो, तो म्हणजे चित्रपटाच्या स्क्रीन प्ले मध्ये ना एक बीट आहे, एक त्याचा रिदम आहे, तो रिदम ब्रेक होत नाही. म्हणजे चित्रपटाचा स्क्रीन प्ले अचानकच मध्ये स्लो झालाय, परत फास्ट झालाय असं नाही जाणवत. परंतु स्क्रीन प्ले चांगला आहे का, तो वेगळा प्रश्न आहे. तो निगेटिव्ह पॉईंट मध्ये तुम्हाला मी सांगतो. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटामध्ये काही असे शॉट आहेत, काही ठिकाणची सिनेमॅटोग्राफी मला आवडली, मला चांगली वाटली. उदाहरण म्हणजे चित्रपट सुरू झाल्यानंतर एक बर्ड आय व्ह्यू शॉट मधून ते गाव दाखवलं जातं, एक्स्टॅब्लिशिंग शॉट आहेत ते. त्यानंतर गावातल्या काही घटना ज्या काही घडत आहेत त्या दाखवल्या जातात. म्हणजे कोंबड्या, मटणाचं दुकान वगैरे आणखीन काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवल्या जातात आणि ते शॉट तुम्हाला चांगले वाटतात पाहताना आणि तिथं असं वाटतं की सिनेमॅटोग्राफी चित्रपटाची चांगली असणार आहे. परंतु पुढे काय होतं सिनेमॅटोग्राफीचं ते निगेटिव्ह पॉईंट मध्ये तुम्हाला सांगतो. त्यानंतर आणखीन एक पॉझिटिव्ह पॉईंट, तो म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा कॅरेक्टर तुमच्या समोर एक 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 करून येत राहतात, तेव्हा त्या कॅरेक्टरची बॅक स्टोरी सांगण्यासाठी चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि व्हिज्युअली त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. म्हणजे प्रत्येक गोष्ट व्हर्बली न सांगता काही ठिकाणी व्हिज्युअली स्टोरी टेलिंग केले आणि ती एक चांगली गोष्ट मला वाटली. तर त्यानंतरचा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटामधील जी गाणी आहेत ती इरिटेटिंग नाहीत. म्हणजे असं वाटत नाही की यार गाणं बंद करा हे न्या चित्रपट पुढं, असं नाही. गाणं ऐकायला चांगली आहेत किंवा चित्रपट पाहताना तुम्हाला ते इरिटेटिंग वाटत नाहीत. परंतु कदाचित ती गाणी नंतर तुम्ही किंवा मी पण नंतर कधी सर्च करणार नाही, नंतर कधी ते लूपवर ऐकणार नाही. आता यानंतर चित्रपटामध्ये खूप सारे निगेटिव्ह पॉईंट सुरू होतात. पहिला निगेटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाची स्टोरी. जरी चित्रपटाचा प्लॉट चांगला असला तरी चित्रपटाची स्टोरी मला नाही आवडली. चित्रपटाच्या स्टोरीमध्ये खूप सारे लूप होल्स आहेत. चित्रपटाचा स्क्रीन प्ले जरी एका बीट मध्ये एक रिदम पकडून जरी चालत असला तरी तो स्क्रीन प्ले देखील मला नाही आवडला. खूप ठिकाणी खूप मेजर लूप होल्स आहेत. जर तुम्ही एक असा मूवी दाखवताय ज्याचा जॉनर सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर आहे आणि एक पोलीस ऑफिसर पोलीस स्टेशन दाखवताय, पोलीस दाखवताय, केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत, तर ते सॉल्व्ह करत असताना इतके मोठे मोठे क्लू त्यांच्या समोर असून देखील तो त्यांच्यावर काहीच करत नाही, त्यांच्या डोक्यात ते येत नाहीत. म्हणजे असे काही क्लू तुम्हाला स्पष्ट स्पष्ट दिसतील जे पोलिसांनी पकडायला पाहिजे होते पण ते पकडत नाही, वेगळ्याच ठिकाणी काहीतरी करत बसतायत. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील. डायलॉग तर असे आहेत की ते मालिकेत असतं का नाही की एखाद्या कॅरेक्टरच्या मनात काय सुरू आहे ते कॅरेक्टर बोलून दाखवत असतं. कारण मालिका करताना गृहिणी अशा घरातल्या कोणतर जेवण बनवत असतं, कोणतर काहीतरी काम करत असतं आणि काम करत करत ते कानावर काय पडतंय ना त्यातून ते मालिकेमध्ये काय सुरू आहे याचा अंदाज लावत असतात. तशा प्रकारे सिनेमामध्ये जे काही पूजा सावंत आहे त्यांचे तर डायलॉग असे आहेत की मला आता ह्याचा असा शोध लावायला पाहिजे, मला असं वाटतं की ह्याच्यासाठी त्यांनी हे केलं असेल, तसं केलं असेल. मला डायलॉग अजिबातच आवडले नाहीत. या चित्रपटामधल्या 3 गोष्टी या चित्रपटामधल्या ज्या मला अतिशय आउटडेटेड ट्रीटमेंट वाटली त्या 3 गोष्टींना, ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटातले डायलॉग, दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये एक्सेसिव्ह बॅकग्राऊंड म्युझिक. इतकं बॅकग्राऊंड म्युझिक आहे चित्रपटामध्ये की तुम्हाला ते इरिटेटिंग वाटू लागतं. त्या बॅकग्राऊंड म्युझिकचं काही महत्वच राहत नाही. परत त्याचं उदाहरण देतो. समजा स्पायडरमॅन चित्रपटामध्ये सगळेच स्पायडरमॅन आहेत, म्हणजे प्रत्येक खोलीत प्रत्येक घरात जर स्पायडरमॅन असेल तर ते स्पायडरमॅनला काही महत्व राहील का? अहो, एका शहरात, एखाद्या सिटीत, एखाद्या देशात एखादा स्पायडरमॅन ठीक आहे, त्याच्या कोण विलन असेल त्याला काहीतरी
सुपर पॉवर असेल ती एक ठीक आहे, सगळे स्पायडरमॅन असून कसं चालेल, काय मजा राहिली सांगा. तसंच या मूवीमध्ये प्रत्येक सीनला जर तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक लावलं तर ज्या सीनचं जास्त महत्व आहे, एखादा सीन इमोशनल असेल, तो महत्वपूर्ण असेल आणि त्याचं महत्व वाढवण्यासाठी, त्याची इमोशनल इंटेन्सिटी वाढवण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक तिथं लावणं गरजेचं आहे. तिथं बॅकग्राऊंड असून देखील त्याचा फायदा होणार नाही, कारण तुम्ही सगळीकडे बॅकग्राऊंड म्युझिक वापरले. आता तिसरी गोष्ट जी मला आउटडेटेड किंवा एकदम वीक वाटली ती म्हणजे चित्रपटामधली इन्व्हेस्टिगेशन. एक ऍड आहे माहितीये का, एका चॉकलेटची ऍड आहे, जिथं एक मुलगा चॉकलेट खात असतो आणि तिथं आजूबाजूला एखादा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, पण तो मुलगा त्या व्यक्तीला मदत करत नाही आणि मदत न केल्यामुळं त्या व्यक्तीला फायदा होतो, त्याचा जीव असतो वगैरे वगैरे वगैरे. आणि मग एक टॅगलाईन येते, कभी कभी कुछ ना करना भी अच्छा होता है. पूजा सावंत यांचं जे कॅरेक्टर आहे पोलीस इन्स्पेक्टर, तसंच कॅरेक्टर आहे त्या चित्रपटामध्ये. काहीच करत नाहीत असं वाटतं, किंवा त्यांचं या केस सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन काय आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडू लागतो. आता इथं मी काही स्पॉइलर देणार आहे, त्यामुळे इथं तुम्ही व्हिडिओ थांबवला तरी चालेल, चित्रपट तुम्ही पहा आणि पाहून आल्यानंतर इथून पुढचा व्हिडिओ बघा. तर चित्रपटामध्ये असं आहे की काही मुलं गायब होतात, त्यांचे मृतदेह सापडतात. ओके, आता पूजा सावंत जेव्हा त्या गावामध्ये येतात, ते जेव्हा पोलीस स्टेशन जॉईन करतात, तेव्हा ते काय करतात, पहिली गोष्ट म्हणजे त्या बोर्डवरती फोटो लावतात त्या मुलांचे. ओके, आणि मग काय करतात, तर ती मुलं एका विशिष्ट वयोगटातले हे तुम्हाला सांगतात, परंतु ते ऑलरेडी तुम्हाला समजलंच ना, ती लहान लहान मुलं आहेत. म्हणजे कुठल्या एका म्हाताऱ्याला उचललाय आणि परत एका लहान मुलाला उचललाय असं नाही, किंवा एखाद्या लहान मुलीला उचललाय असं देखील नाही. म्हणजे तुम्ही अशी गोष्ट फाइंड आउट करताय जी प्रेक्षकांच्या समोर उघडेन अशी आहे. एखादं पर्वताच्या समोर उभं राहून एखादं पर्वत फाइंड आउट करण्यासारखं झालं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, एक पोलीस ऑफिसर दावलाय जो चित्रपटाच्या सुरुवातीपासून डॉमिनेटिंग दावलाय, जो कमजोर लोकांवर डॉमिनेशन दाखवतो. त्यानंतर तो काम चुकार आहे, त्याची कामं तो व्यवस्थित करत नाही, ते त्यासाठी सिरियसली घेत नाही, परंतु तोच व्यक्ती एक खूप मोठा क्लू ओळखतो. आणि तो कसा ओळखतो ऐका, एका मुलाला किडनॅप केलं जातं आणि त्या वाड्यात नेलं जातं, त्या वाड्यामध्ये जे काही त्यांचा खून वगैरे केला जातो, काही जे काही विधी ते केली जातात. परंतु तिथं घेऊन गेल्यानंतर त्या मुलाला तिथून ते जे काही त्यांना घेऊन आलेत, जी खुनी आहेत, ती लोक तिथून निघून जातात त्यांच्या दुसऱ्या कामासाठी, आणि तो मुलगा पोत्यातनं बाहेर येतो आणि त्या वाड्यातनं बाहेर पडतो. ओके, आणि मग तो पोलिसांना परत सापडतो. आता तो पोलिसांना सापडल्यानंतर तो मुलगा पोलिसांना सांगतो काय काय तिनं पाहिलं, तिथं किती लोक होते वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं सांगितल्यानंतर तो सांगता सांगता त्यातला एक क्लू सांगतो. आता तो क्लू पूजा सावंतला लक्षात नाही येत, तो त्या काम चुकार पोलीस ऑफिसरच्या लक्षात येतो, जो आजपर्यंत त्याचं काम टाळत आलाय, तो त्या केसला सिरियसली घेत नव्हता, त्या पोलीस ऑफिसरच्या लक्षात येतो आणि तो पोलीस ऑफिसर त्या जो मेन आरोपी आहे ना त्याला पकडतो. आता ह्यात पूजा सावंतचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे मला सांगा बरं. आणखीन एक गोष्ट, जेव्हा तो मुलगा त्या वाड्यातनं सुटून आलाय, मला एक गोष्ट सांगा, त्या मुलानं जो क्लू सांगितला, ज्या क्लू वरून तो गुन्हेगार पकडला, तो क्लू एवढाच आहे, एवढासा क्लू, एवढाच वस्तू आहे ती. आता वस्तू मला तुम्हाला सांगायला नाही, खूप जास्त स्पॉइलर नको म्हणून, परंतु त्यापेक्षा वाडा तर मोठा असतो ना. तुम्ही ते गुन्हेगारांना पकडायला त्या क्लूचा आधार घेऊन त्या तिकडे गेला दुसरीकडे, अहो तुम्ही डायरेक्ट वाड्यात जावा, की ते मोठ्याच्या मोठं दिसतंय की, त्याच्याकडे तुम्ही का गेला नाही, वाड्यात तुम्ही का गेला नाही मला कळालंच नाही. म्हणजे जर हा चित्रपट पोलीस ऑफिसरनी बघितला, रिअल लाईफ पोलिसांनी, तर त्यांना प्रश्न पडेल की यार आमच्या आखला इतके कमी आहेत. म्हणूनच मी म्हणालो खूप सारे लूप होल्स या चित्रपटामध्ये आहेत. बरं, जेव्हा काही घटना घडतात त्यानंतर आणि ते पोलीस सगळे जातात त्या वाड्यामध्ये त्या लोकांना पकडण्यासाठी, वाड्याच्या दारापाशी त्या लोकांना पकडतात. ओके, आणि त्यांना माहित असतं की आता त्या मुलानं पण सांगितले मला त्या वाड्यात घेऊन गेलेली. बरं, ती जी काही गुन्हेगार सापडले ते वाड्याच्या दारापाशी सापडले. मग मला सांगा, एका ठिकाणी जर क्राईम घडत असेल, तिथं जे क्राईमचं लोकेशन असेल, ते लोकेशनच्या दारात जर गुन्हेगार सापडले, तर गुन्हेगार पकडायला पोलिसांची संपूर्ण टीम आहे, गाव सगळं आलंय. मला एक गोष्ट सांगा, पोलिसांना असं वाटू नये का त्या वाड्याच्या आत जाऊन वाड्यात काय चाललंय ते बघावं, नेमका खून कुठं झाला, त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम बोलवावी आणि तिथलं इन्व्हेस्टिगेशन करावं, असं वाटू नये का? परंतु नाही, पूजा सावंत यांना तसं वाटत नाही आणि त्या गुन्हेगारांना ते पकडून तिथून घेऊन जातात, निघून जातात. नंतर अशा काही गोष्टी होतात त्यामुळे पूजा सावंत परत त्या वाड्यात येतात आणि त्या वाड्यात परत जातात आणि तेव्हा देखील तिथं ते दिवं वगैरे लावली ती वगैरे वगैरे. तिथं का कोणाष्ट कोणी वर्ण निळी लाईट सोडली, अरे कशासाठी? ज्या वाड्यामध्ये आता कोणीच नाही, सगळे गुन्हेगार सापडले गेले. नंतर काही दिवसानंतर किंवा एका दोन दिवसानंतर तिथं जर पोलीस ऑफिसर जात असतील, तिथं पाऊस वगैरे सुरू आहे असं तुम्ही दाखवले, तिथले दिवे तरी विझलेले दाखवा, तिथं थोडाफार अंधार तर दाखवा, असं दाखवा की ती काही तर टॉर्च घेऊन गेले. अशी काही क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायलाच भेटत नाही. म्हणजे आणखीन एक गोष्ट, जो वाडा
वाडा आहे ना तो गावाच्या मधोमध दाखवलाय. म्हणजे गाव आहे, आजूबाजूला गल्ले आहेत, रस्ते आहेत वगैरे, तिथं तो वाडा आहे आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. वाड्याच्या बाहेर लोकांना कसं काही समजलं नाही. म्हणजे तुम्ही गाव दावताय ना, म्हणजे इथं काही फ्लॅट सिस्टीम तर नाही, शहरातला भाग तर नाही बाबा, शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय ते माहित नाही. हे गाव आहे, गावाला ह्या गल्लीतल्या माणसाला शेवटच्या गल्लीत काय सुरू आहे, त्याच्या घरात सुनेचं आणि सासूचं भांडण हे सुद्धा कळतं. मग जर तुम्ही गावातली मुलं जर उचलून कोणतर गावाच्या मधोमध किंवा गावात असणाऱ्या एखाद्या वाड्यात, पडक्या वाड्यात जर कोणतर घेऊन जात असेल, तिथं ते तो मुलगा वाचवा वाचवा, मला मम्मी पप्पाकडे जायचं असं ओरडत असेल, तर तो आवाज बाहेर जात नाही किंवा तिथं अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत हे कुणाला माहित होत नाही. हे कसं काय शक्य आहे? तिथून ते पोलाची बॉडी सुद्धा बाहेर घेऊन नेली जाते आणि कुठेतरी नेऊन डंप केली जाते. हे कसं काय शक्य आहे? मला हे लॉजिकच समजलं नाही. मला असं वाटतं की चित्रपटामध्ये लिबर्टी थोडीफार घेतली जाते, सगळ्या गोष्टी लॉजिकल होऊ शकत नाहीत. परंतु ज्या चित्रपटामध्ये सस्पेन्स क्राईम थ्रिलर तुम्ही दाखवताय, ज्या चित्रपटामध्ये इन्व्हेस्टिगेशन दाखवताय, ज्या चित्रपटामध्ये पोलीस आहेत जे ह्या सॉल्व्ह करणार आहेत ही सगळी गोष्ट, तिथं तुम्ही अशी गोष्ट लिबर्टी घेऊ शकत नाही. नाहीतर मग ते नाही हो आम्हाला पटत. म्हणजे तोच वाडा जर एखादा कुठं जंगलातला वगैरे दाखवला असता तर ते आणखीन जास्त कन्व्हिन्सिंग वाटलं असतं. चित्रपटामध्ये असे काही सीन आहेत ज्यामध्ये जबरदस्तीची कॉमेडी घातली. म्हणजे एक सीन आहे ज्यामध्ये गावातले काही लोक दारू प्यायला बसले आणि तिथं चपातीला चपाती म्हणायची का पोळी म्हणायची याच्यावर कॉन्व्हर्सेशन त्यात विनोद करण्याचा प्रयत्न केलाय. तो जबरदस्त वाटतो. त्यानंतर दुसरा एक सीन आहे जिथं आमदार त्याच्या वरिष्ठ नेत्याबरोबर का पालकमंत्र्याबरोबर बसलाय, तिथं देखील तो प्यायलाच बसलाय आणि मग तिथं एक कॅरेक्टर दाखवलंय, आचार्य आहे तो, आणि तो मॉमेडियन दाखवलाय. तो त्याच्या भाषेमध्ये हमारा ओले ओले कोंबडी को असा करा तसा करा. अरे बाबा, कशाला असं करा तसं करा. एखादी विनोद जर वर खोत नसतील एडिटिंग मध्ये तर काढा भाई. तुम्ही ह्या फिल्मला फॉर्म्युल्यामध्ये फिट करण्याचा जितका प्रयत्न केलाय ना, त्यापेक्षा जास्त प्रयत्न या चित्रपटातल्या स्टोरीतले लूपहोल्स काढण्याचा केला असताना तर हा फिल्म मला असं वाटतं की प्लॉट चांगला होता, फिल्म लोकांना आवडली असती किंवा मला आवडली असती. परंतु या चित्रपटामध्ये फॉर्म्युल्यामध्ये फिट करण्याचा प्रयत्न जास्त केलाय. जसं मी तुम्हाला आता विनोदाचं उदाहरण दिलं, तसं आणखीन एक उदाहरण देतो. या चित्रपटामध्ये आयटम सॉन्ग आहे. ते सॉन्ग आयटम सॉन्ग आहे असं मी का म्हणतोय ते लक्षात घ्या पहिला. कारण ते सॉन्ग सुरू व्हायच्या आधी एक घटना घडते, ती जर घटना सोडली तर हा सॉन्ग चित्रपटामध्ये असण्यासाठी कोणतीही गोष्ट सपोर्ट करत नाही. तो एक म्हणजे फॉर्म्युल्यात बसवण्याचाच प्रयत्न झाला ना. बाकी चित्रपट तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही सांगा. चित्रपट ऍक्च्युअली सब्जेक्टिव्ह विषय असतो. काही प्रेक्षक असे असतील ज्यांनी खूप सारे सस्पेन्स क्राईम थ्रिलर या जॉनर मधले चित्रपट पाहिलेत, त्यांना चित्रपट तितकासा अपील करेल, एंटरटेनिंग वाटेल असं मला वाटत नाही. परंतु काही लोक ज्यांनी जास्त प्रमाणात सस्पेन्स क्राईम थ्रिलर अशा चित्रपट पाहिले नाहीत किंवा एकंदरीत चित्रपटच जास्त प्रमाणात ते पाहत नाहीत, क्वचित कधी तर चित्रपट पाहतात किंवा त्यांना माहित नाही की चित्रपटाचा स्टँडर्ड आता किती हाय झालाय, त्यांना मात्र हा चित्रपट नक्कीच आवडू शकतो. आणि त्यात काही चुकीचं नाही, मी त्यांचा काय अपमान करत नाही. प्रत्येक जण काय आवडीनं प्रत्येकाने चित्रपट पाहिलाच पाहिजे असं काही नाही. प्रत्येकाची वेगवेगळ्या आवडी असतात. त्यामुळे काही लोकांना चित्रपट नक्कीच आवडेल. परंतु तरी देखील सालबर्डी या चित्रपटानं एक नवीन प्रयत्न केल्याबद्दल मात्र त्यांच्या टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. रायटर डिरेक्टर यांचं देखील मी अभिनंदन करतो. अशा प्रकारचे फिल्म आले पाहिजेत. भले काही 19-20 वगैरे असतील, हळूहळू आपण देखील इव्हॉल्व्ह होऊ, आपण देखील ऍज अ फिल्म मेकर इव्हॉल्व्ह होऊ. झालंच पाहिजे आता, कारण ऑडियन्स इव्हॉल्व्ह होत लय पुढे गेलाय आणि आपल्याला झालंच पाहिजे आता, पर्यायच नाही. तरी मराठीमध्ये चांगले चित्रपट देखील येत आहेत. 2025 मध्ये खूप सारे चांगले चित्रपट आले, 2026 मध्ये देखील तिघी आणि काही चित्रपट चांगले येत आहेत. बघूया पुढे काय काय होतंय. तर हा होता माझा सालबर्डी या चित्रपटाबद्दलचा रिव्ह्यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चित्रपट पाहिला असेल तर कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तर सांगतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन मूवी बद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.